हॅलो, तुमच्याजवळ या मोबाईलचं सिम काढायची पिन आहे काय? ट्रेनच्या AC कंपार्टमेंटमध्ये माझ्या समोरच्या सीटवर बसलेल्या मुलीनं मला विचारलं. तिनं आपल्या बॅगमधून फोन काढला. तिला त्यात नवीन सिम टाकायचं होतं, परंतु सिम स्लॉट उघडण्यासाठी पिनेची आवश्यकता असते, जी तिच्याजवळ नव्हती. मी होकारार्थी मान हलवली आणि माझ्या जवळच्या क्रॉस बॅगमधून पिन काढून मुलीला दिली. मुलीनं थँक्स म्हणून पिन घेतली आणि सिम टाकून मला परत दिली. थोड्या वेळाने ती पुन्हा इकडे तिकडे पाहू लागली. मला राहवलं नाही. मी विचारलं, काही अडचण? ती म्हणाली, सिम चालू होत नाहीये. मी मोबाईल मागितला, तिनं तो दिला. मी तिला म्हटलं की सिम अद्याप चालू झालेलं नाहीये, थोड्या वेळात होईल. चालू झाल्यानंतर ID पडताळणी होईल, त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता. मुलीने विचारलं की पडताळणी का? मी म्हणालो, आजकाल पडताळणीनंतरच सिम चालू होत आहे. ज्या नावानं हे सिम घेतलं गेलेलं आहे त्याचा तपशील विचारला जाईल, तो तपशील सांग. मुलगी पटपटली, ओ. मी धीर देत म्हणालो, यात अडचणीचं काहीच नाही. ती आपल्या एका हातानं दुसरा हात दाबत राहिली, जसे कोणत्या तरी अडचणीत आहे. मी पुन्हा विनम्रतापूर्वक विचारलं, तुला कुठे कॉल करायचा असल्यास माझा मोबाईल वापर. मुलगी म्हणाली, नाही, आत्ता नाही, थँक्स. परंतु हे सिम कोणाच्या नावानं खरेदी केलेलं आहे मला माहीत नाही. मी म्हटलं, सिम एकदा चालू तर होऊ दे. ज्यानं तुला सिम दिलं आहे त्याच्याच नावानंच असेल. ती ओके, प्रयत्न करूयात. मी विचारलं, तुझं स्टेशन कोणतं? मुलगी म्हणाली, दिल्ली. आणि तुमचं? मुलीनं मला विचारलं. मी म्हटलं, दिल्लीलाच चाललो आहे, एका दिवसाचं काम आहे. तू दिल्लीतच की? मुलगी म्हणाली, नाही नाही नाही, दिल्लीत काही काम नाही, तिथे माझं घरसुद्धा नाही आहे. मग? मी उत्सुकतेनं विचारलं तर ती म्हणाली, ही दुसरी ट्रेन आहे ज्यामध्ये आज मी आहे आणि दिल्लीहून तिसरी गाडी पकडायची आहे. मग कायमसाठी स्वातंत्र्य. स्वातंत्र्य? परंतु कोणत्या प्रकारच्या कैदेपासून? मला पुन्हा उत्सुकता वाटली की कोणत्या कैदेत होती ती अल्लड मुलगी. मुलगी म्हणाली, त्याच कैदेत होते ज्यात प्रत्येक मुलगी असते. जिथे घरचे सांगतील तिथे लग्न करा, जेव्हा जसे सांगतील तसं करा. मी घरून पळाली आहे. मला आश्चर्य वाटलं, परंतु मी ते लपवत हसतच विचारलं, तू एकटीच पळून चालली आहेस? बरोबर कोणी दिसत नाही? ती म्हणाली, एकटी नाही, बरोबर आहे कोणीतरी. कोण? माझे प्रश्न संपतच नव्हते. दिल्लीहून परत एक ट्रेन पकडणार, मग पुढच्या स्टेशनवर ती व्यक्ती भेटणार आणि त्यानंतर आम्ही कोणालाच नाही भेटणार. अच्छा, तर ही प्रेमाची गोष्ट आहे तर? ती म्हणाली, हो. मी तिला सांगितलं की मी सुद्धा प्रेमविवाह केला. हे ऐकून ती खुश होऊन म्हणाली, वाह, कसे, कधी? प्रेमविवाहाची गोष्ट ऐकून ती माझ्याशी बोलण्यासाठी आवड घेऊ लागली. मी म्हणालो, केव्हा, कसे, कधी हे मी नंतर सांगेन. प्रथम तू सांग की तुमच्या घरात कोण कोण असतं? ती सावधानता बाळगत म्हणाली, ते मी तुम्हाला का सांगू? माझ्या घरात कोणीही असू शकतं. माझे वडील, आई, बहीण, भाऊ, किंवा भाऊ नसून नुसत्याच बहिणीही असू शकतात. किंवा असंही असू शकतं की बहिणी नसून 2-4 चिडके मोठे भाऊ सुद्धा असू शकतात. याचा अर्थ असा की मी तुझं नाव सुद्धा विचारू शकत नाही? मी फिरकी घेतली. ती म्हणाली, माझं नाव काहीही असू शकतं, जसं टीना, मीना, रीना, काही. खूप बडबडी मुलगी होती ती. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर तिनं मला टॉफी दिली, जसं लहान मुलं वर्गात देतात तसं, आणि म्हणाली, आज माझा वाढदिवस आहे. मी तिच्या हातातील टॉफी उचलत तिचं अभिनंदन केलं आणि विचारलं, किती वर्षांची झाली आहेस? ती म्हणाली, 18. म्हणजे पळून जाऊन लग्न करण्याचे कायदेशीर वय झाले आहे तुझे. ती हसली. काही वेळातच आम्ही दोघेही खूप फ्रँक झालो होतो, जसं खूप आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. मी तिला सांगितलं की माझं वय 35 वर्ष आहे, म्हणजे 17 वर्षांनी मी मोठा आहे. ती चुटकी वाजवत म्हणाली की तसं वाटत तर नाही तुम्ही. मी हसलो आणि तिला विचारलं, तू घरातून पळून आली आहेस, परंतु तुझ्या चेहऱ्यावर काळजीचा लवलेश अजिबात नाहीये. इतका निष्काळजीपणा मी प्रथमच पाहतोय. स्वतःची स्तुती ऐकून ती खुश झाली. म्हणाली, मला त्या व्यक्तीनं, माझ्या प्रियकरानं आधीच सांगितलं होतं की घरून निघताना अजिबात काळजी करायची नाही. घरच्यांबद्दल अजिबात विचार करू नकोस. स्वतःचा मूड बिलकुल खराब करू नकोस. फक्त माझ्या आणि आपल्या दोघांच्या बाबतीत विचार कर. आणि मी तेच करते आहे. मी पुन्हा फिरकी घेतली. म्हटलं, त्यानं तुला माझ्यासारख्या अनोळखी प्रवाशांपासून लांब राहण्याचा सल्ला नाही दिला का? तिनं हसून उत्तर दिलं, नाही. हे सांगण्याचं एखाद्या वेळेस विसरलं असेल. मी तिच्या प्रियकराची प्रशंसा करत म्हणालो, तसा तुझा प्रियकर खूपच हुशार आहे. त्यानं कोणत्या प्रकारानं तुला एकटीलाच घरून बाहेर काढलं? नवं सिम आणि नवा मोबाईल दिला, 3 ट्रेन बदलवल्या, जेणेकरून कोणी ट्रेस करू नये. खूपच हुशार मनुष्य. मुलीनं संमती दर्शवली. म्हणाली, खूप हुशार आहे तो, त्याच्यासारखा कोणीच नाही.
मी त्याला सांगितलं की माझ्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालीत. एक मुलगी आहे 8 वर्षांची आणि एक मुलगा आहे 1 वर्षाचा. हा पहा त्यांचा फोटो. माझ्या फोनवरचा फोटो पाहून तिच्या तोंडून सो क्यूट असं बाहेर पडलं. मी त्याला सांगितलं की हे जेव्हा जन्मले तेव्हा मी कुवेतमध्ये होतो. एक पेट्रोल कंपनीत खूप चांगली नोकरी होती माझी. खूप चांगला पगार पण होता. पण काही महिन्यानंतर मी ती नोकरी सोडून दिली आणि आपल्याच शहरात काम करू लागलो. मुलीनं विचारलं, नोकरी का सोडली? मी म्हटलं, मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं तर असं वाटलं की सर्व जग माझ्या हातात आहे. 30 दिवसांच्या सुट्टीवर घरी आलो होतो. परत जायचं होतं परंतु जाऊ शकलो नाही. इकडे मुलीचे लहानपण नष्ट होत राहील आणि मी तिकडे पूर्ण जग कमवेल. नुकसानीचा व्यवहार होता. माझी 2% नोकरी, तिचे लाख मोलाचे लहानपण. त्याने विचारलं, तुम्ही बायका पोरांना बरोबर घेऊन जाऊ शकत नव्हते तिकडं? मी म्हटलं, खूप टेक्निकल प्रोसेसमधून जाऊन खूप कालावधीनंतर घेऊन जाऊ शकलो असतो. त्यावेळी हे शक्य नव्हतं. मला दोघांपैकी एकाची निवड करायची होती. आयुष्य आरामात राहण्यासोबत नोकरी वा कुटुंब. मी कुटुंब निवडलं. माझ्या मुलीला मोठे होताना पाहण्यासाठी. मी कुवेतला परत गेलो नाही, परंतु कामाचा राजीनामा देऊन परत आलो होतो. ती मुलगी म्हणाली, व्हेरी इम्प्रेसिव्ह. मी हसून खिडकीकडे पाहू लागलो तर ती मुलगी म्हणाली, तुम्ही तर लव्ह मॅरेज केलं होतं ना? मग तुम्ही पळून कुठे गेला होतात? कसे राहिलात आणि कसा गेला तो कालावधी? तिच्या प्रत्येक प्रश्नात, प्रत्येक गोष्टीत मला असं वाटत गेलं की मुलगी अद्याप बालिश, नासमज आणि निष्पाप लहान बहिणीसारखी. मी त्याला सांगितलं, आम्ही पळून जाऊन लग्न नाही केलं आणि हे सुद्धा आहे की तिच्या वडिलांनी पहिल्याच नजरेत मला नापसंत केलं होतं. त्यांनी तुम्हाला नापसंत का केलं? मुलीनं विचारलं. मी म्हणालो, नापसंतीचे काहीही कारण असू शकते. माझी जात, माझे काम, घर परिवार अगदी बरोबर. मुलीनं संमती दर्शवली आणि पुढं विचारलं, मग तुम्ही काय केलं? मी म्हणालो, मी काहीच नाही केलं. तिच्या वडिलांनी नापसंत केलं. तिथूनच मी माझ्याबद्दल वेगळा विचार सुरू केला होता. खुशबू मला म्हणाली की चला पळून जाऊ. माझ्या बायकोचं नाव खुशबू आहे. मी तिला याबद्दल अगदी नकार दिला. ती लागोपाठ 2 दिवसांपर्यंत यावर जोर देत होती की पळून जाऊ. मी नकार देत होतो. मी तिला समजावलं की पळून जाणाऱ्या जोडप्यांपैकी मुलाच्या चारित्र्यावर काहीच विशेष फरक पडत नाही, परंतु मुलीच्या पूर्ण खानदानीची इज्जत धुळीला मिळते. पळवणारा मुलगा त्याच्या मित्रात हिरो मानला जातो. या उलट आपल्या प्रियकराबरोबर पळणारी मुलगी ती उलटा ठरते. गल्लीतली मुले तिला चालू म्हणतात. वाईटपणाचे सर्व शब्दकोश मुलीसाठी वापरले जातात. पळून जाणारी मुलगी पुढे 60 वर्षांची जरी झाली तरी तरुणपणात केलेल्या चुकांचा ठपका तिच्या कपाळावरून कधीच मिटत नाही. मी असं मानतो की मुलगा व मुलीला मापण्याचा हा मापदंड चुकीचा आहे, परंतु आपल्या समाजात हेच तर आहे. हा दृष्टिकोन चुकीचा आहे, परंतु सामाजिक दृष्टिकोन हाच आहे. ती आपला खालचा ओठ दाताखाली चावू लागली. तिनं पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडून एक घोट पाणी पिलं. मी म्हटलं, मी त्या दिवशी तिला पळवून नेलं असतं तर तिच्या आईनं कित्येक दिवस पाणी सुद्धा पिलं नसतं. त्यामुळे माझी असं काम करण्याची हिंमतच झाली नाही. मी जिच्यावर प्रेम करतो तिचे आई वडील माझ्या आई वडिलांसारखेच तर आहेत. वाटलंच तर लग्न नको होऊ देत. काही वेळासाठी ती विचारात पडली, परंतु तिला माझ्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं. तिने विचारलं, मग तुमचं लग्न कसं झालं? मी सांगितलं की खुशबूचं दुसरीकडे लग्न ठरवलं होतं. हळूहळू सर्व ठीक होत होतं. खुशबू व तिच्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये फोनवर बोलणं चालणं होत असायचं, परंतु जसे जसे लग्न जवळ येत गेले त्या लोकांची मागणी वाढू लागली. मागणी म्हणजे? मुलीने विचारलं. मागणीचा एकच अर्थ होतो, हुंड्याची मागणी. परिवारातील सगळ्यांना सोन्याच्या भेटवस्तू द्या, नवरदेवाला लक्झरी कार पाहिजे, सासू व नणंदेला नेकलेस द्या, वगैरे वगैरे वगैरे. म्हणतात, आमच्या इथे अशीच रीत आहे. मुलगा सुद्धा या रीतीच्या पक्षात होता. मी ते नाते तोडले. यासाठी नाही की फक्त माझे लग्न तिच्याशी व्हावे म्हणून, तर यासाठी की मी या लालची लोकांमध्ये खुशबू कधीच खुश राहू शकली नसती ना, तिचा परिवार. मग कसा तरी परिवाराला समजावून पुढे आलो आणि आमचे लग्न झालं. या सर्व नशिबाच्या गोष्टी असतात. मुलगी म्हणाली, बरं झालं तुम्ही परत भेटलात, नाहीतर ती चुकीच्या लोकात अडकली असती. मी म्हणालो, जरुरी नाही की आई वडिलांचा निर्णय नेहमीच बरोबर असेल आणि हेही जरुरी नाही की प्रेमिकांची पसंती बरोबर असेल. दोघांपैकी कोणीही बरोबर किंवा चूक असू शकतात. मुद्द्याची गोष्ट ही आहे की कोण इमानदार आहे. मुलीनं पुन्हा पाण्याचा घोट घेतला आणि मी सुद्धा. मुलीनं हा तर्क दिला की आमचा निर्णय चुकीचा असला तर त्यांना चुकीचं नाही वाटलं पाहिजे. मी म्हणालो, निर्णय असा असावा की जो दोघांचा असावा. मुले आणि आई वडील दोघांची संमती असेल ते सर्वात बरोबर आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. मी असे म्हणतो की तुमचा निर्णय हा तुमच्या दोघांचा आहे.
यामध्ये तुमचे पालक सामील नाहीत. तुला प्रेमाचा खरा अर्थच अजून माहीत नाहीये. तिनं विचारलं, काय आहे प्रेमाचा खरा अर्थ? मी म्हटलं, तू प्रेमात आहेस. तू आपले सर्व काही सोडून आली आहेस. हे खरं प्रेम आहे. तू मेंदूवर अजिबात जोर दिला नाहीस. हे प्रेम आहे. फायदा नुकसानीचा विचार केला नाहीस. हे प्रेम आहे. तुझा मेंदू दुनियादारीच्या या खेळात अजिबातच मोकळा होता. त्या मोकळ्या जागेत प्रेमाचा हा खेळ भरला गेला. ज्या व्यक्तीनं हे प्रेम भरले तो तुझ्या प्रेमात आहे. म्हणजे ज्याच्याबरोबर तू जात आहेस तो प्रेमात नाही, तर हुशार हिरोगिरीत आहे. जो प्रेमात आहे ना तो इतके प्लॅनिंग करू शकत नाही. 3 ट्रेन नाही बदलवू शकत. त्याचा मेंदू एवढं काम नाही करू शकत. कोणी म्हणतो मी प्रेमी आहे आणि तो लबाडही असेल तर मुश्किल आहे. मजनू प्रेमात वेडा झालाय. लोक त्याला दगड मारत होते. प्रेमात त्याची ओळख सुद्धा पुसली गेली होती. त्याला जग मजनूच्या नावानं ओळखतात, परंतु त्याचं खरं नाव कैस होतं, जे कधी वापरत नाहीत. तो लबाड असता तर कैसचा मजनू होऊ शकला नसता. फरहादनं शिरीसाठी डोंगर फोडून कालवा काढला होता आणि त्याच कालव्यात तिचं रक्त वाहिलं होतं. ते प्रेम होतं. प्रेमात कोणी फकीर झालं तर कोणी जोगी झालं. कोण्या नाविकानं डोंगर फोडून रस्ता काढला. कोणीच वेगळे डोके नाही चालवले. चलाकी नाही गेली. लालच, हवस आणि काहीही मिळवण्याचं नाव प्रेम नाही. प्रेम अर्पण करण्याला म्हणतात, ज्यामध्ये मनुष्य सगळ्यात प्रथम स्वतःला अर्पण करतो, जसं तू केलंस. परंतु तुझं समर्पण मिळवण्यासाठी होतं. म्हणजे तुझं प्रेमात लालच मिसळली होती. मुलगी अचानक विचारात हरवून गेली. तिची हास्य व खेळकरपणा एकदम शांततेत बदलून गेला. मला वाटलं मी काही जास्त बोलून गेलो, तरी पण मी चालूच ठेवलं. मी म्हटलं, प्रेम तुझे वडील तुझ्यावर करतात. काही दिवसानंतर त्यांचं वजन अर्ध होईल. तुझी आई कितीतरी दिवस जेवणार नाही ना पाणी पिणार. तुला तुझ्या प्रियकराची परीक्षा पाहायला पाहिजे होतं. नाही त्याच्या प्रकृतीत फरक पडला असता, ना डोक्यावर. तो हुशार आहे. तो स्वतःसाठी चांगला विचार करू शकतो. आजकाल गल्लीबोळातील प्रत्येक 3ऱ्या पोराला प्रेम होतं. ते प्रेम नाही, ते सिनेमासारखं काही आहे. एका प्रकारे स्टंटबाजी, डिअरिंग, वेगळं काही करण्याची इच्छा, आणखी काही नाही. मुलीच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले असं वाटत होतं. ती आत्ता येथे नाही. तिचे डोके भूतकाळात फिरायला निघून गेले आहे. मी आपल्या फोनला स्क्रोल करू लागलो, परंतु मन तिचाच विचार करत होतं. थोड्याच वेळात तिचे आणि माझे स्टेशन आले. गोष्ट कुठून निघाली आणि कुठे पोहोचली होती. तिच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजली. पहिले तर सिम ॲक्टिवेट झाले होते. तिनं गुपचूप बॅगेतून पुढचे तिकीट काढले व फाडून टाकले. मला म्हणाली, मला एक कॉल करायचा. मी मोबाईल दिला. तिनं नंबर फिरवला आणि म्हणाली, सॉरी पप्पा, आणि हमसून रडू लागली. समोरून वडील सुद्धा मुलीचा धीर द्यायचा प्रयत्न करू लागले. तिनं म्हटलं, पप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी घरी येते. दोन्ही बाजूंनी भावनांचा समुद्र ओसंडून वाहू लागला. तिने पुन्हा पिन मागितली. मी पिन दिली. तिने मोबाईलमधून सिम काढून तोडून टाकलं आणि पिन परत केली. माझा हा विश्वास आहे की या जगात आई वडिलांशिवाय कोणीच तुम्हाला जास्त प्रेम करू शकत नाही. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला चांगली वाटली असेल तर अवश्य शेअर करा, ज्यामुळे एखादा परिवार, एखादी मुलगी आणि त्यांचं भविष्य वाचवू शकेल. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे ती नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच काही व्हिडिओसाठी आपलं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. धन्यवाद.